नमस्कार, मी ईशा उत्कर्ष ढमढेरे पुणे येथे राहते। मी एक काउन्सिलर आहे। मी रेकी ग्रँडमास्टर आहे। युनिव्हर्सल ह्युमन राईट काउन्सिल याची मी पुणे प्रेसिडेंट आहे। तसंच अँटी करप्शन याची मी पुणे कोऑर्डिनेटर आहे। गेले 20-25 वर्ष मी सोशल वर्क करते आहे। मी एक गोसेवक आहे आणि हा जो वारसा आहे हा मला माझ्या आईवडिलांकडून मिळाला आहे। माझ्या आईवडिलांचं सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय या क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे। हा वारसा त्यांचा मी पुढे चालवते आहे। त्यामध्ये अनेक जे दुःखी आहेत, कष्टी आहेत त्यांना मदत करणे, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात। ज्या स्त्रिया आहेत, जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मी खूप सारं काम करते आहे। पोलिसांना ताणतणाव विरहित जीवन प्रणाली कशी जगावी ह्याच्यासाठी डॉक्टरांसाठी तसंच टीनएजमधल्या मुलांसाठी मी बरीच वर्कशॉप्स घेतलेली आहेत। झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मी बरीच कामं केलेली आहेत। हे खालच्या लेवलच्या लोकांचं झालं, पण वरच्या लेवलची जी लोकं आहेत, जसं की मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनींचे CEO यांचं पण मी काउन्सिलिंग केलेलं आहे। आणि सगळ्या स्तरातली लोकं, मला असं एकंदरीत लक्षात आलं की सगळेच दुःखी आहेत। जगात कोणीच सुखी नाही आहे। कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, कुठल्या ना कुठल्या तरी ह्यानी प्रत्येकजण खूप दुःखी आहे। मग याचं मूळ कारण काय आहे? त्याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे 3 कारणं असतात। ते म्हणजे आपलं प्रारब्ध, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जन्मपत्रिकेतले ग्रहमान आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली वास्तू। आणि या 3 गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत असतात। आपल्याला बऱ्याच गोष्टी सफर कराव्या लागतात। आणि या वास्तू वर्ग घेणारे बरेच जण आहेत। ऑनलाईन तर तुम्हाला बरेच जण हे करतील, खूप मोठ्या ऑफर्स असतात, हे केलं अट्रॅक्ट केलं जाईल। पण मूळ विद्या शिकणं हे काळाची गरज आहे। आज आपल्या इथे अगदी दुर्दैव मी म्हणेन की जे वास्तुशास्त्र शिकवलं जात आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने शिकवलं जात आहे। फेंजुई किंवा एक प्लास्टिक पिरामिड्स लावले जातात। बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आता ते बोलण्यात अर्थ नाही आहे। एका वास्तूमध्ये मी गेले होते, तिथे मी असं बघितलं की 33,000च्या वरती त्यांनी रेमेडीज केल्या होत्या आणि तेवढा करूनही त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नव्हते। कारण ज्यांनी त्यांना ते सजेस्ट केले होते त्यांच्याकडेच मूळ नॉलेज नाही आहे। ज्यांच्याकडून ते शिकले त्यांनाही मूळ नॉलेज नाही आहे। आपल्या धर्मग्रंथांमध्ये अतिशय योग्य पद्धतीने वास्तू ह्या बनवल्या जात होत्या। वास्तुशास्त्र शिकवावं लागत नव्हतं त्यावेळेस। पण आपलं दुर्दैव असं, ज्या वेळेस इंग्रज सरकार आपल्या इथे आलं, इंग्रजांचं राज्य होतं, त्यानंतर हे वास्तुशास्त्र सगळं म्हणजे त्या पद्धतीने वास्तू तयार नाही होत गेल्या आणि त्यानंतर सोयीनुसार, गरजेनुसार वास्तू बनत गेल्या। आणि आता आपल्याला वास्तुशास्त्र शिकण्याची गरज आहे। आणि मग हे जे आपलं ओरिजिनल वास्तुशास्त्र आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं वास्तुशास्त्र आहे ते शिकण्याची गरज आहे। आणि ते शिकवणारा योग्य गुरु म्हणजेच आपले गुरुजी आहेत, यांच्याकडूनच आपण वास्तुशास्त्र शिकावं हे असं मी सांगेन। वास्तुशास्त्र उमेश रमेश कुलकर्णी हे गुरुजी जे मला मिळालेत, लाभलेत मला गुरु म्हणून, ते माझे गुरुच आहेत असं मी सांगते। कारण शक्तिपात दीक्षा ही मला 11व्या वर्षी झाली। गुळवणी महाराज, वामन निवास तुम्हाला माहिती असेल, वासुदेव निवास पुण्यातला माहिती असेल, गुळवणी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या। त्या शक्तिपात दीक्षेत मला 11व्या वर्षी दत्त महाराजांकडून झाली। आणि आपले हे उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आहेत, ते नुसतेच साधक नाही आहेत किंवा त्यांना नुसतीच दीक्षा मिळालेली नाही, तर दीक्षा देण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे। म्हणजे ते किती उच्च कोटीचे गुरु आहेत हे लक्षात घ्या। ते दिसताना नटखट, खट्याळ, असे मिश्किल वाटतील, सर्वसामान्य वाटतील, पण त्यांची साधना ही खूप अफाट आहे। त्याशिवाय एवढा मोठा दीक्षेचा अधिकार त्यांना मिळणंच शक्य नाही। आणि अशा गुरूंकडून तुम्हाला जर वास्तुशास्त्र शिकायला मिळालं तर तुमचं खरंच परमभाग्य असेल असं मी म्हणेन। त्यांची एक गोष्ट मला खूप आवडली की त्यांनी एक संकल्प घेतला आहे की गव्हर्नमेंटनीच असा रूल तयार करावा की भारतामध्ये तयार होणाऱ्या वास्तू ह्या वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवल्या जाव्यात। आणि या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता। वास्तुशास्त्र शिकून तुम्ही एक प्रोफेशनल
वास्तुतज्ञ होऊ शकता, तुमचं अर्थार्जनही होईल, तुमची नावप्रसिद्धीही मिळेल आणि ह्या समाजकार्यात तुम्ही भागही घेऊ शकता. धन्यवाद. आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही लवकरच आमच्या या कुटुंबात सामील होणार आहात. धन्यवाद.